वळण सरोजकुमार मिठारी यांचं आत्मकथन भाग 11. कॉलेजवरून गावात जाईपर्यंत माझ्या पुरस्काराची बातमी पोहोचली होती. मंडळांच्या आणि हायस्कूलच्या फलकांवर माझ्या पुरस्काराचा उल्लेख करून अभिनंदन करण्यात आले होते. घरी जाऊन कधी एकदा आईला बक्षीस दाखवतोय असं झालं होतं, पण घरात आई दिसत नव्हती. तात्या आजारी असल्याचा निरोप आला म्हणून आई तातडीनं रिक्षा करून सुळकुडला गेली. तसेच रिक्षाच्या मागे आपला वाघ्याही लागला. काही केल्या तो परत आला नाही असे बहिणीने सांगितले. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मिळवले आणि माझे कोड कौतुक करायला घरी आई नव्हती याचे वाईट वाटले. त्यात तात्या आजारी पडल्याचे समजल्याने माझ्या काळजीत भर पडली. आयुष्यभर गावोगावी लोकांची गुरे राखून तिकडेच तात्या स्वतःचे पोट भरायचा. गेल्या वर्षी मामा वारल्यापासून मात्र तो घर धरून राहिला होता. सून आणि नातीची काळजी घेत उतारवयामुळं जमेल तसं घरच्या शेतात राबत होता आणि त्याने आता अंथरूण धरले होते. त्याच्या सेवेला आई तिकडेच थांबली. 3-4 दिवस झाले तरी आईच्या मागे लागून गेलेला आमचा वाघ्या कुत्रा मात्र परतला नाही. वाटले रस्ता चुकला असेल, येईल, पण आमची घोर निराशा झाली. ज्या वाघ्याने मला कायम सोबत दिली, ज्या वाघ्यासाठी 8वीत शाळा सोडून रानोमाळ भटकलो, ज्याने संपूर्ण घराला जीव लावला होता, तो वाघ्या आता कायमचा दूर गेला. त्याचे काय झाले हे कधीही समजू शकले नाही आणि पुढे 4 दिवसातच तात्याही गेला. माझ्या सुळकुडच्या घरातला एकमेव बाप माणूस आम्हाला सोडून गेला. तात्याच्या मैतीला गेलो. ज्या घरात मी जन्मलो, माझे बालपण गेले, त्या घरात आता फक्त मामी आणि ताई राहिली होती. पहिला मुलगा, नंतर नवरा आणि वर्षभरात सासरा असे सगळे सोडून गेल्याने मामी पुन्हा एकटी पडली. सुळकुडच्या घराची झालेली ती अवस्था पाहत नव्हती. आईने मला, तू थांबू नको, तुझी परीक्षा आहे, अभ्यास बुडल, जा म्हणून परत गावी धाडलं. परीक्षेचे ओळखपत्र आणि वेळापत्रक मिळालं. बाहेरच्या कॉलेजवर परीक्षेचे नंबर पडतील असे सांगण्यात आले. संज्ञा परीक्षेला भेटणार अशी खात्री होती. तिचे 2 विषय वेगळे असल्याने केवळ 4 पेपरला तरी आम्हाला भेटणे शक्य होते. योगायोगाने सुरुवातीला दोघांचेही नंबर कॉमर्स कॉलेजवर पडले. पहिल्याच पेपरला आमची भेट झाली. सूरज, मी बक्षीस समारंभाला येऊ शकले नाही, याबद्दल सॉरी हां, असे म्हणत तिने स्थळ नाकारले आणि घरच्यांनीही स्थळाचा विषय थांबविल्याचे सांगितले. आपल्याकडे खूप कमी वेळ राहिला आहे, सहवास आता संपत चालला आहे, ही खंत दोघांनाही जाणवत होती. पेपर चांगले जात होते. 5व्या पेपरला ती खूप अस्वस्थ दिसू लागली. पेपर संपल्यानंतर पुन्हा भेटली. सूरज, उद्या माझा शेवटचा भूगोलाचा पेपर आहे, तू सकाळी लवकर ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, असे सांगून ती निघून गेली. माझा 5वा आणि संज्ञाचा शेवटचा पेपर 6 मार्च 2000 रोजी होता. विद्यापीठ हायस्कूल येथे आमचा नंबर पडला होता. तिने सांगितल्याप्रमाणे सकाळी कॉलेजवर अगदी लवकर पोहोचलो. तीही थोड्या वेळात आली. नंबर नेमका कोणत्या खोलीत आहे हे शोधून द्यायचे होते. यातच आमचा वेळ गेला. एकदाची परीक्षा खोली मिळाली. तेथे तिला सोडताना तिच्यापासून दूर होऊ नये असे वाटत होते. सगळे जग, सगळी वेळ या क्षणी थांबावी असे दोघांनाही वाटत होते. त्यात माझा आजचा आणि येणारा एक असे दोन्ही पेपर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. माझ्या आयुष्याला वळण याच पेपरमुळे मिळणार होते. वर्षभर जीव तोडून या विषयांचा अभ्यास केला होता. पेपरची वेळ जवळ आली तशी दोघांचीही धडधड वाढली. सूरज, आज पेपर लवकर सोडवून बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, अशी कळकळ तिने पुन्हा व्यक्त केली. स्वतःला सावरत तुझ्या आधी बाहेर येऊन थांबतो असे मी सांगितले आणि तिला पेपरसाठी शुभेच्छा देत तेथून निघालो. दरवाजापर्यंत जात नाही तोच ती आसवे ढाळत असल्याचे लक्षात येताच मी पटकन परत मागे तिच्याजवळ आलो. तिला डोळे पुसायला लावले आणि विनंती केली. संज्ञा, तू हसताना मला पाहायचं आहे, थोडा हसरा चेहरा करशील का? यावर तिने नेहमीप्रमाणे ते खूपसूरत मंदहास्य केले, पण या हास्यात आज एक विरहाची किनार स्पष्ट दिसत होती, जी पाहून मगापासून दाबून राहिलेले माझे अश्रू मलाच अनावर झाले. सूरज, तू पण, असे ती म्हणताच मी चटदिशी डोळे पुसले आणि पेपर संपल्यावर भेटू असे सांगून तिचा निरोप घेतला. मागे वळून पाहायचे धाडस होत नव्हते. परीक्षा खोलीत गेलो, मात्र सगळेच लक्ष संज्ञाकडे. पेपर लवकर सोडवून बाहेर थांबायचे होते. संज्ञा काय सांगणार आहे
हीच एक ओढ लागली होती. पेपर समोर आला, सोडवायला सुरुवात केली. मुख्य उत्तरपत्रिका लवकर संपली तरी प्रश्न संपायला तयार नव्हते. पुरवण्या मागवून घेतल्या. 30 मिनिटे आधी पेपर सोडवून झाला, पण परीक्षक पेपर जमा करून घ्यायला तयार नव्हते. इतकी गडबड कशाला करता? नीट वाचा, काय लिहिले आहे ते, असे परीक्षकांनी सांगितले. शेवटी पेपरवर अंतिम नजर फिरवली आणि परीक्षकांच्या हाती पेपर देत बाहेर पडलो. ते धावतच. गेटवर येऊन थांबलो, पण संज्ञा दिसत नव्हती. 20-1 मिनिटे झाली तरी ती कुठेच दिसेना. तिला शोधायला वर्गात जावे आणि तोपर्यंत ती बाहेर आली आणि चुकामुक झाली तर काय करावे कळेना. पेपर संपण्याची वेळ झाली तशी हळूहळू मुलांची गर्दीही वाढू लागली. तिला दिसण्यासाठी मी गेटजवळच्या कठड्यावर उभा राहिलो, पण संज्ञा दिसत नव्हती. मी उभा राहिलेला पाहून सुभाष, विजय, सतीश, युवराज माझ्याकडे आले. सूरज, काय झाले? का उभा आहेस? असे विचारू लागले. अरे बघ ना, कुठे दिसते का संज्ञा? तिने थांबायला सांगितले म्हणून मी थांबलो आहे, असे मी म्हणताच तेही शोधू लागले. सुभाष, विजय परत परीक्षा कक्षाकडे तिला पाहण्यासाठी गेले. मला जागेवरून कुठे जायचेही धाडस होत नव्हते, कारण तिने इथेच थांबायला सांगितले होते. इतक्यात मला पाहून सुमन माझ्याकडे आली. हाय सूरज, कसा पेपर गेला? अरे लक्ष कुठं आहे तुझं? अगं, संज्ञाची वाट पाहतोय केव्हापासून, पण दिसतच नाही बघ. कुठे थांबली आहे कळेना. अरे मग येईल ना, थांब थोडा वेळ, मागे राहिली असेल, असे म्हणत ती पुढे गेली. तोच लगोलग परत मागे आली. सूरज, ती बघ, ती बघ, असे म्हणत तिच्याकडे बोट दाखवून सुमन निघून गेली. मी आवाक होऊन संज्ञाकडे पाहत राहिलो. खाली मान घालून निघालेल्या संज्ञाची फक्त पाठमोरी बाजू मला दिसू लागली. तिची पावले जड झाली होती आणि घरचे तिच्या हाताला घट्ट धरून घेऊन चालले होते. ती मागे वळून बघेल आणि येईल या आशेने मी तिच्याकडे पाहत होतो. गर्दी वाढत गेली तशी ती अस्पष्ट दिसू लागली. तिने सांगितल्याप्रमाणे मी आधी बाहेर येऊन थांबलो होतो, तरी ती का भेटू शकली नाही? तिला काय सांगायचे होते याची उत्तरे मला कधीच मिळणार नव्हती. संज्ञा आता कायमची दूर गेली होती. घरी आलो. दिवसभर तीच समोर दिसत होती. तिचे बोलणे, हसणे हेच आठवत होते. अभ्यासाचे पान उलटण्याची इच्छा होत नव्हती. दुसरा दिवसही गप्प बसून राहिलो. 8 मार्च रोजी दुपारच्या सत्रात संरक्षणशास्त्र हा शेवटचा पेपर होता. मिठारी, नाव काढलं पाहिजेस बघ, पेपर चांगला सोडव, हे कदम सरांनी सांगितलेले शब्द आठवले. रात्रीचे 8 वाजले होते. दिवसभर जेवणाकडेही लक्ष नव्हते. रात्री आईने जबरदस्तीने जेवायला दिले. ही एकच रात्र माझ्यासमोर होती. संरक्षणशास्त्राचा अभ्यास वर्षभर करत आलोच होतो, पण आता शेवटची उजळणी गरजेची होती. दिलेले शब्द आणि दिलेली वचने पूर्ण करायची ही एकच संधी माझ्या हातात होती. आईला सांगितले की मी अभ्यासाला बसणार आहे रात्रभर, मला हाक मारू नका. ती म्हणाली, सकाळी लवकर उठून कर. तसे शक्य नाही हे तिला सांगितले. रात्रीचे 9 वाजले. पुस्तक आणि टिपणे काढून स्वाध्याय सोडवलेली वही समोर ठेवली आणि पहिल्या धड्यापासून अगदी आधाशासारखी उजळणी सुरू केली. अखंड रात्रीत जराही झोप आली नाही. मध्यरात्री आईने उठून एकदा ग्लासमधून दूध दिले होते, तेवढाच काय तो विराम. शेवटचे प्रकरण संपायला सकाळचे 8 वाजले. मनासारखी अपेक्षित उजळणी पूर्ण झाली आणि मगच मी जागेवरून उठलो. पेपर दुपारच्या सत्रात 2:30 वाजता होता, त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन घराबाहेर पडलो. आज पुन्हा विद्यापीठ हायस्कूलमध्येच नंबर पडला होता. गेटपाशी आल्यावर मात्र अडखळलो. अचानक संज्ञेची आठवण आली. परवा येथेच तिची वाट पाहत थांबलो होतो. हायस्कूलला लागूनच असलेले प्रसिद्ध प्राचीन अंबाबाईचे मंदिर आणि समोरच्या तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविकांची गर्दी दिसत होती. दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांनी परिसर गजबजून गेला होता. तेथूनच माझ्या कॉलेजची ती भव्य वास्तू लक्ष वेधून घेत होती. मुले आज परीक्षा संपणार म्हणून खुशीत होती. मला मात्र एक पोकळी जाणवत होती. आजूबाजूला इतकी गर्दी असूनही आज पूर्ण एकटे वाटत होते. मंदिरातील मंगलवाद्यांचा गजर ऐकू येत होता, पण माझ्या आयुष्यातील आनंदी सूर हरवले होते. परीक्षा खोलीत जाऊन बसलो, तोच कदम सर आले. सर्व मुलांना भेटले. पेपर व्यवस्थित सोडवण्याच्या सूचना दिल्या. मी शांत बसल्याचे पाहून माझ्याकडे आले. मिठारी, तब्येत बरी आहे ना? काही अडचण? मी ठीक असल्याचे सांगितले. शेवटचा पेपर आहे, काळजीपूर्वक सोडव, असे सांगून पाठीवरून हात फिरवत सर निघून गेले. थोड्याच वेळात पेपर समोर आला. प्रश्नपत्रिका नजरेखालून घातली आणि एक आत्मिक समाधान मिळाले. अभ्यास फळास आला होता.
सर्वच प्रश्न ओळखीचे वाटू लागले. अनेक प्रश्नांत पर्यायी प्रश्नही विचारले होते. त्यामुळे कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते नाही याचा सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रश्नपत्रिकेतील पर्यायी प्रश्नांसह सगळे प्रश्न सोडवायचे ठरवून एकाग्रतेने पेपर सोडविला. संरक्षणशास्त्राचा पेपर अपेक्षेपेक्षा खूप चांगला गेला. मी माझ्या परीने माझ्या कृतीनुसार अभ्यास करून सर्व विषयांचे पेपर चांगले सोडवले होते. आता प्रत्यक्ष गुण किती मिळणार हे निकाल हाती आल्यावरच कळणार होते. परीक्षेनंतर घरच्या शेतीच्या कामात लक्ष घातले. एक दिवस युवराज गावाकडे भेटायला आला. त्याच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आला होता. 11वीत याचे लग्न आम्ही थांबवले होते, पण त्याच्या घरच्यांनी ठरल्याप्रमाणे परीक्षेनंतर लगेच लग्न ठरविले. सूरज, शिकायची खूप इच्छा आहे, पण घरच्यांचे हाल पाहत नाहीत रे. आई वडील मजुरी करून थकले आहेत. आता मी गवंडी कामाच्या मजुरीवर जातोय. नाही जमले तर पप्पांचे मिरजकर तिकटीतील स्टोव रिपेरिंगचे दुकान सांभाळेल असे सांगून आई पप्पांनी तुला, सरांना आणि सगळ्या मित्रांना लग्नाला यायलाच पाहिजे असा निरोप दिल्याचे तो म्हणाला. गड्याचे लग्न हॉलमध्ये जोरदार झाले. सगळ्या वस्तीला निमंत्रण दिले होते. त्यात 12वी झालेला युवराज त्यांच्या घरातला पहिलाच मुलगा, त्यामुळे त्याचे सर्वांना कौतुकही होते. लग्नात गोसावी सरांसह सुभाष, विजय, सतीश असे आम्ही सगळे भावाचेच लग्न समजून सहभागी झालो. युवराजसह त्याचे भाऊ, आई, पप्पा खुश होते. युवराज संसाराला लागला. इकडे माझ्या बहिणीची 10वीची परीक्षा नुकतीच संपली होती. तोच तिलाही पाहण्यासाठी स्थळ आले. बहीण दिसायला सुंदरच होती, म्हणून तिला यापूर्वीही पाहायला अनेक स्थळांची विचारणा व्हायची, पण तिचे शिक्षण सुरू असल्याने आम्ही नाकारायचो. मी एकटा किती दिवस संसाराचा गाडा ओढणार, काय काय बघणार. पोरगी मोठी झाली आहे, गरिबाला कोण वाली नसतो. चांगलं स्थळ आलं तर तिचं लग्न करून जबाबदारीतून मोकळी होते असे आई सतत म्हणायची. त्यात आता तिच्यासाठी वळिवडे येथील आलेले स्थळ हे गावातले चौगुले यांनी आणले होते. पूर्वी अनेक महिने आई त्यांच्या शेतात कामाला जायची. त्यांनीही आईला चांगला आधार दिला होता. त्यामुळे त्यांनी आणलेल्या स्थळाला नकार देणे आईला शक्य नव्हते. भाग 11वा समाप्त.